एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज लातूर सोलापूर महामार्गावरच्या औसा टी पॉइंट या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। आपण जर बघितलं तर एसटी समाजातून धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करावी, धनगर समाजावर जे काही गुन्हे झाले ते पाठीमागे घ्यावे या मागणीसाठी आज धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या महामार्गावर लागल्याचं चित्र दिसतंय आणि एकूणच जर पाहिलं तर धनगर समाजावरील खोटे गुन्हे आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण या मागणीसाठी हे सगळे धनगर बांधव या महामार्गावर रास्ता रोको करत आहेत। आपल्यासोबत काही धनगर बांधव आहेत, मला सांगा काय मागण्या काय आहेत तुमच्या? तर आज औसा या ठिकाणी अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेच्या वतीनं भव्य असा रास्ता रोको आम्ही करतोय। शासनाकडे आमच्या प्रमुख मागणी म्हणजे की या महाराष्ट्रात गेले 75 वर्षापासून धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी गेली 75 वर्ष लढतोय आणि आम्ही अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करतोय आणि औसा शहरामध्ये आज आमच्या दोनच प्रमुख मागण्या आहेत की धनगर समाजाच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र भेटावं आणि महाराष्ट्रामध्ये धनगर समाजावर जे खोटे गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे तात्काळ या ठिकाणी शासनानं मागे घेण्यात यावेत, नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर पुढच्या काळामध्ये आम्ही करूया। तर म्हणजे सातत्यानं धनगर समाज रस्त्यावरची लढाई लढतोय, काय मागण्या सरकारकडे मागितल्या तरी देखील मान्य होत नाहीत, काय भूमिका असतात? गेली 20 वर्ष झालं धनगर समाज रस्त्यावर उतरतोय। एसटी मध्ये आपल्याला आरक्षण पाहिजे। दुसऱ्या बाकीच्या राज्यामध्ये धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण आहे, पण महाराष्ट्रामध्ये एसटी मध्ये आरक्षण नाही। आणि हे फडणवीस सरकार प्रत्येक वेळेस वारंवार आश्वासन देते की आम्ही इलेक्शन आलं की आश्वासन देते की आम्ही याला एसटी मध्ये आरक्षण देऊ, एसटी मध्ये आरक्षण देऊ, पण एसटी मध्ये आरक्षण आतापर्यंत कुण्याच सरकारनं दिलं नाही ना। फडणवीस सरकारनं सुद्धा पाहिलं तर मागच्या 20 ते 25 वर्षापासून धनगर बांधव रस्त्यावरची लढाई लढतोय। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये धनगर बांधव जो आहे तो सातत्याने आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे आणि आज लातूर सोलापूर महामार्गावर हा धनगर समाजाचा रस्ता रोको आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा देखील बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। सुरक्षेच्या दृष्टिकोनाने पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त या महामार्गावरती लावण्यात आला। मल्हार रक्षक संघटनेच्या वतीने जो रास्ता रोको आहे तो रास्ता रोकोचं आयोजन जे आहे ते करण्यात आलंय। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।